everyone, welcome to our Access Academy online platform, a way of entering or reaching a destination. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय गणित आपण पाहत आहोत। याच्यामध्ये आपला दुसरा जो घटक आहे तो आहे संख्यांवरील क्रिया, तो आपण पाहत आहोत। त्यातील उपघटक आहे वजाबाकी। आजच्या सेशन मध्ये आपण वजाबाकीवरील उदाहरणे पाहणार आहोत की अशी उदाहरणे जी पेपर मध्ये विचारलेली आहेत। बोर्ड वरती मी जे एक्झाम्पल मांडलेले आहेत ती गेल्या काही वर्षांमध्ये पेपर मध्ये विचारलेले एक्झाम्पल मांडलेले शाब्दिक उदाहरणे। आता वजाबाकीमध्ये नेमकं महत्त्वाचं काय, तर आपल्याला ज्या संख्या दिल्यात त्या संख्यांची मांडणी आपल्याला नीट व्यवस्थित एकक दशक शतक अशा स्थानाप्रमाणे मांडता आली पाहिजे आणि मग आपण वजाबाकी केली पाहिजे। ओके, वजाबाकी करताना हातचा महत्त्वाचा आहे तो आपण व्यवस्थित लक्षात ठेवून दिला पाहिजे आणि त्याची म्हणजे त्यातून आपण ते वजा केली पाहिजे। अशा पद्धतीची उदाहरणं पण सोडवली पाहिजे। आता नेमकं वजाबाकीमध्ये उदाहरणं कशी आहेत, म्हणजे नेमकं उदाहरणे कोणत्या पद्धतीचे आहेत, त्याची काठिण्य पातळी कशी आहे, ते पेपर मध्ये कोणत्या प्रकारे विचारलेले आहेत ते आपण पाहायचं आहे। त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघा काय दिले, शाब्दिक दिलेला आहे काय, तर 5,700 किती वजा केल्यास 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल। प्रश्न कसा दिलाय बघा, शाब्दिक प्रश्न दिलेला आहे 2021 मध्ये तुम्हाला विचारलेला होता। बघा 5,700 किती संख्या किंवा किती वजा केल्यास 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल। आता 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती हे आपल्याला माहित असलं पाहिजे। बघा मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या मी समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या याची डिटेल्स माहिती सांगितली आहे। त्यात मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती, किंवा 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती, जोडमूळ संख्या किती, समसंख्या किती, विषम संख्या किती याची माहिती सांगितलेली। ते आपल्याला माहित असलं पाहिजे आणि ते पाठच असलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला अशा प्रश्नांची उत्तरे देता येत नाही। बघा आता 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या, बघा 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती, तर 2 अंकी मोठ्यात मोठी कोणती, तर 99 बरोबर। 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 बरोबर। आता काय केले बघा, 5,700 तुम्हाला मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या वजा करायचे, म्हणजे कोणती संख्या वजा केल्यावर तुम्हाला मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या मिळते। तर आपण काय करायचं ह्या एक्झाम्पल मध्ये बघा की 5,700 आधी पण लिहून घेऊया। 5,700 म्हणजे 6,750 वजाबाकी करायची आपल्याला। बघा आता इथं आहे 0,9 म्हणजे इथं काय झालं 10, इकडून हातच्या इकडे घेतला, 10 तून 9 गेले, 1 राहिला, इथे राहिले 4, यातून 1 इथे घेतला 14, 14 तून 9 गेले राहिले 5, इथे राहिले 6 आणि 6 बरोबर। म्हणजे तुमचं उत्तर किती येते 6,651। हे पर्यायामध्ये आहे का पाहूया बघा, 6,651 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा काय आहे बरोबर आहे। बघा 5,700 आपल्याला अशी संख्या कोणती आहे की ती वजा केल्यावर तुम्हाला काय मिळते, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या मिळते, ती कोणती संख्या आहे 6,651 ही संख्या वजा केल्यावर तुम्हाला 2 अंकी मोठ्यात मोठी किती संख्या मिळते 99 ही संख्या मिळते बरोबर। हा झाला प्रश्न पहिला, तो 2021 मध्ये आपल्याला विचारलेला होता। दुसरा प्रश्न बघा शाब्दिक आहे, तो सुद्धा आपल्याला 2021 मध्ये विचारलेला आहे। तो शाब्दिक प्रश्न काय आहे तो बघा, मे महिन्यात महाबळेश्वरला 2.25 लाख पर्यटकांनी भेट दिली। शाब्दिक प्रश्न कसा आहे बघा, मे महिन्यामध्ये महाबळेश्वरला 2.25 लाख किती 2.25 लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे। तर अजिंठा वेरूळ लेण्यांना 5 लाख पर्यटकांनी भेट दिली। 2 पर्यटन स्थळ दाखव सांगितलेले आहेत काय, पहिला आहे महाबळेश्वरला किती 2.25 लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे आणि दुसरा आहे अजिंठा वेरूळ, तिथं ती लेण्यांना 5 लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे। बघा भेट दिली तर महाबळेश्वरला अजिंठा वेरूळ लेण्यापेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिली, म्हणजे प्रश्न तुम्हाला मोठा विचारलेला आहे, शाब्दिक आहे, याच्यामध्ये आपण गफलत करायची नाही। प्रश्न पहिला नीट समजून घ्यायचा, 2 पर्यटन स्थळ दिलेले आहेत आणि त्या पर्यटन स्थळाला किती पर्यटकांनी किती भेट दिले हे सांगितलेलं आहे। पहिला आहे महाबळेश्वर, तिथं गेलेले आहेत लोक किती 2.25 लाख पर्यटक, आणि दुसरा आहे अजिंठा वेरूळ, तिथं गेलेले आहेत पर्यटक 5 लाख म्हणजे अशा पद्धती। आणि ह्या दोन्हीमध्ये कंपॅरिझन केले, काय केले तर महाबळेश्वरला अजिंठा वेरूळ
लेण्यापेक्षा किती पर्यटक जास्त गेलेले असा प्रश्न विचारलेला आहे। मग वजाबाकी करायची डायरेक्ट काय, तर 2.25 लाख मधून 1.5 लाख वजा केले की तुम्हाला पर्यायामध्ये जे उत्तर आपल्याला दिलेलं असेल बघा, 2.25 लाख म्हणजे 2,25,000 वजा 1.5 लाख याचा अर्थ किती, 75,000। या दोन्हींची काय करायची, वजाबाकी करायची। बघा 5 आणि 5 0, इथं 12तून 7 गेले 5, इथं राहिला 1, म्हणजे 1,50,000 एवढे पर्यटक कुठे गेले जास्त, महाबळेश्वरला। बघा अजिंठा वेरूळ लेण्यापेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिली आहे महाबळेश्वरला, तर 1,50,000। पर्यायामध्ये आहे का बघूया, पहिला दिले 75, 1,25,000, 3 लाख आणि चौथा पर्याय दिलेला आहे बघा 1,50,000, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा तुमचा बरोबर आहे। अशा पद्धतीचा हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 2021 मध्ये विचारलेला आहे। ओके, हा झाला दुसरा। तिसरा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न तुम्हाला आकृती टाइप मध्ये दिलेला आहे, पण त्याच्यामध्ये चिन्ह दिलेले आहेत आणि त्या चिन्हांची वजाबाकी केलेली आहे। बघा चौकोन, त्रिकोण आणि तुम्हाला वर्तुळ दिलेले आहे। बघा चौकोन, वर्तुळ आणि त्रिकोण च्या जागी कोणते अंक येतील, हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 2017 मध्ये विचारलेला आहे अशा पद्धतीचा। आता हे आकृती दिलेली आहे आणि पर्याय तुम्हाला दिले बघा 7 3 5, 9 4 5, 9 7 3 2 1 0। आता असे प्रश्न बघितल्यावरती तुमच्या एक लक्षात येते का बघा, की तिने पहिली जी संख्या आहे तिथं चौकोन 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 दिले, याचा अर्थ काय, सेम चौकोन आहे याचा अर्थ तिथं तिन्ही संख्या सेम असणार आहेत। म्हणजे जर इथं 2 असेल तर इथं पण 2, इथं पण 2। इथं वर्तुळ दिले तिन्हीच्या खाली, म्हणजे याचा अर्थ काय, इथं एखादी संख्या असेल 3 असेल तर इथं 3, इथं 3, इथं, म्हणजे तिन्ही ठिकाणी सेम संख्या आणि त्यातून वजा केल्यानंतर उत्तर सुद्धा सेमच येणार आहे। म्हणजे अशी एक संख्या की ज्याच्यातून ही संख्या वजा केली की उत्तर इथं येते, ते सेमच असणार आहे तिन्हीचं। मग याच्यामध्ये पर्यायामध्ये आपण जाऊया, काय दिले इथं, वजाबाकी करायचे। इथं चिन्ह कुठलं दिले, वजाबाकीचं, म्हणजे वरती मोठी संख्या असणार आहे त्याच्यातून लहान संख्या वजा केलेली आहे आणि उत्तर असणार। मग पर्यायामध्ये बघा इथं पहिला जो नंबर असणार तो कुठला असणार आहे, चौकोनातला, दुसरा नंबर जो असणार आहे तो असणार आहे वर्तुळातला आणि तिसरा नंबर असणार आहे इथला त्रिकोणातला। मग बघा 7 जर इथं चौकोनाच्या ठिकाणी टाकलं आणि 3 जर वर्तुळात टाकलं म्हणजे 7 वजा 3, तुमचं उत्तर 5 येतंय का, तर नाही, 7 वजा 3 उत्तर किती येतं, 4, म्हणजे हा पर्यायच चुकीचा आहे पहिला। बरोबर, दुसरा पर्याय बघा, चौकोनाच्या ठिकाणी 9 टाकलं आणि 9तून 4 केलं वजा केलं तर उत्तर 5। बरोबर, म्हणजे हा पर्याय तुमचा काय असणार आहे, बरोबर असणार आहे, कारण वजाबाकी बघा 9 वजा 4 केलं की उत्तर 5। पुढे जायची काही गरज नाही, तरी पण बघा 9 आणि पहिल्या पर्यायामध्ये ह्याच्या चौकोनात 9 टाकलं, दुसऱ्या ह्याच्यात 7 टाकलं तर वजाबाकी 2 यायला पाहिजे, तर इथे दिले 3, म्हणजे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे। आणि शेवटचा 2 वजा 1 केलं तर उत्तर इथे 1 यायला पाहिजे, दिले 0, म्हणजे याचा अर्थ हे पण पर्याय चुकीचा आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा तुमचा बरोबर असणार आहे। हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 2017 मध्ये विचारलेला आहे। प्रश्नामध्ये बघा पहिला प्रश्न 2021 ला विचारलाय, दुसरा सुद्धा 2021 ला विचारलाय आणि तिसरा 2017 मध्ये विचारलेला आहे। अशा पद्धतीचे आपण प्रश्न पाहिलेले आहेत। बघा आजच्या सेशन मध्ये आपण वजाबाकीवर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत, बरोबर। आणि हा सेशन तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।